पंचांग श्री गणेशाय नमः। स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानां। प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दिनांक 18 जानेवारी 2025 दिनांक 18 जानेवारी 2025 शालिवाहन श्री शके 1946 संवत्सर क्रोधी अयन उत्तरायण ऋतू सौर शिशिर ऋतू मास पौष पक्ष कृष्ण पक्ष तिथी पंचमी तिथी अहोरात्र वार शनिवार नक्षत्र पूर्वा फाल्गुनी दुपारी 14:52 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुरू. योग शोभन योग रात्र 25:16 पर्यंत नंतर अतिगंड योग सुरू. करण कौलव करण संध्याकाळी 18:27 पर्यंत नंतर तैतील करण सुरू. चंद्र राशी सिंह रात्र 21:29 पर्यंत नंतर चंद्राचा कन्या राशीत प्रवेश. सूर्य राशी मकर. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान: मेष राशीत हर्षर वक्री 29 अंशावर, वृषभ राशीत गुरु वक्री 17 अंशावर, मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही, कर्क राशीत मंगळ वक्री 1 अंशावर, सिंह राशीत चंद्र 21 अंशावर, कन्या राशीत केतू वक्री 4 अंशावर, तुळ राशीत कोणताही ग्रह नाही, वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही, धनु राशीत बुध 19 अंशावर, मकर राशीत रवी 3 अंशावर, कुंभ राशीत शुक्र 20 अंशावर, शनी 21 अंशावर, मीन राशीत राहू वक्री 4 अंशावर, नेपच्यून 3 अंशावर. राहू काळ शनिवारी राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असतो. अग्निभास पृथ्वीवर अग्निभास आहे. शनिवार हा शनी महाराजांचा वार असल्यामुळे मारुती मंदिरात मारुती देवाला तेल व काळे उडीद वाहावेत. ओम शं शनैश्चराय नमः. ओम हं हनुमंताय नमः चा मंत्र जप करावा. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने सर्व पातक निघून जाते. योगाने सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. श्री शुभम भवन्तु.